धुळवडीचा रंग म्हणजे केवळ गुलालच नव्हे, तर प्रेम, आनंद आणि आपुलकीचा रंग. याच भावनेतून अस्तित्व कला मंचच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनाथ आश्रमातील मुलांसोबत रंगपंचमी साजरी करण्यात आली. त्यांच्या आयुष्यातील एक दिवस तरी रंगांनी उजळून निघावा, हाच या उपक्रमाचा उद्देश होता. निसर्गरम्य वातावरणामध्ये रंगांचा हा उत्सव परशुराम आबाजी जगताप शाळेच्या प्रांगणामध्ये हा सोहळा संपन्न झाला, जिथे गंगातरा वृद्धाश्रमातील अनाथ मुलांनी देखील सहभाग घेतला. नैसर्गिक रंगांची उधळण, आनंदाचा डीजे, भव्य असा मांडव आणि मनसोक्त नृत्य यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झालं. मुलांसाठी हा दिवस म्हणजे वर्षभराची प्रतीक्षा असलेला आनंद सोहळाच ठरला. स्नेहभोजनाचा खास गोडवा, रंगाच्या उत्सवासोबतच या दिवसाचं खास आकर्षण म्हणजे स्नेहभोजन. पावभाजी, जिलेबी, पेस्ट्रीज, केक आणि इतर अनेक पदार्थांनी या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः हास्य फुललं होतं. या सोहळ्यामध्ये अस्तित्व कला मंचच्या सदस्यांनी देखील मुलांसोबत रंग खेळून आणि नृत्यात सहभागी होऊन त्यांच्या आनंदात भर घातली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक योगेश गोंधळे, संस्थापिका डॉक्टर अश्विनी शेंडे, संस्थापिका श्रुतिका चौधरी, तसेच विश्वस्त दीपक कुदळे, अश्विनी सुपेकर आणि सदस्य सुदीप कुदळे, आदेश तांबे, नीता तारू, रुपाली पावळे, अपेक्षा इंगोले, नंदिनी पवार, महादेवी किरवे यांनी मोलाचं योगदान दिलंय. तसेच भांडारकर कुटुंबीय आणि नरेंद्र टिकार यांच्या विशेष सहकार्यामुळे स्नेहभोजनाचा गोडवा अधिकच वाढला. रंग फक्त गुलालाचे नसतात, तर ते असतात आनंदाचे, प्रेमाचे आणि माणुसकीचे. आणि हे रंग आयुष्यभर टिकावेत हीच अस्तित्व कला मंचची प्रार्थना आहे.